नमस्कार मंडळी. कथा सुरू करण्यापूर्वी एक विनंती. कथा आवडत असेल तर लाईक, शेअर, हाईप आणि कमेंट सुद्धा जरूर करा आणि केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून ठेवा. कादंबरी रुजवण भाग 6. देवादेव आणि वहिनीसाहेब गेल्यानंतर दादा मिलिंदांवर खूपच वैतागले. पाहिलंस ना मिलिंद, कशी मूर्खासारखं वागत होती ते. तू किती वेळा समजावत होतास की आत जाऊन देवादेवशी बोलून घे, पण जराही हलायला तयार नाही. आणि काय ग मिनल, मी काय म्हटलं होतं तिला साडी नेसायला सांगा म्हणून, मग ड्रेसवर का आली ती बाहेर? दादांनी मिनल काकूंना प्रश्न केला. यावेळेस तर मिनल काकू सुद्धा वैतागल्याच होत्या. अहो काय सांगायचं दादा, मी छानपैकी साडी नेसवली होती तिला, पण मी बाहेर आले तशी साडी चेंज करून ड्रेस घातला तिने. अगं पण का? मीनाताईंनी विचारलं. साडी इकडे तिकडे टोचते मला, पदर सांभाळू, निर्या सांभाळू की स्वतःला सांभाळू असं म्हणाली. मग आणखीन चिडचिड होऊ नये म्हणून मीच म्हटलं ड्रेसवर तर ड्रेसवर चल, पण तेही ऐके ना. अहो बाहेर यायलाच तयार नव्हती वहिनी. तिचं आपलं तेच सुरू होतं, मला लग्न करायचं नाही म्हणून. मिनल काकूंनी सगळं खरं सांगून टाकलं. तिचा ना काय मूर्खपणा चाललाय मला कळतच नाही. तिला स्पष्ट शब्दात बजावून सांगायलाच हवं. विराज, जा जरा तिला बोलावून आण रे, दादांनी विराजला सांगितलं. तो उठला. मिलिंदांना मात्र टेन्शन आलं होतं. विराज वैदईच्या रूममध्ये गेला. वैदई मस्तपैकी गादीवर लोळत पडली होती. वैदुताई, दादा बोलावतोय तुला खाली, तो म्हणाला. कशाला? तिने विचारलं. तू साडी का नेसली नाहीस आणि लग्नाला का नकार देतेयस, या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायला विराजने सगळं खरं सांगून टाकलं. अरे मला नव्हती नेसायची साडी आणि लग्न सुद्धा नाहीच करायचंय मला. ह्या लोकांना किती वेळा तेच तेच सांगायचं, उगीच माझ्यावर जबरदस्ती करतायत. विराज, तू जाऊन सांग जा मी झोपले आहे म्हणून, बेदरकारपणे ती म्हणाली. अगं असं कसं सांगणार? मी गेलो तर विशान दादाला पाठवतील, त्याचंही ऐकलं नाहीस तर मग माझी आई, तुझी आई, माझे बाबा आणि त्यांचंही ऐकलं नाहीस तर तुझे बाबा इथे येतील. हा एवढा द्राविडी प्राणायाम होण्यापेक्षा तू चल की बाहेर, तो म्हणाला. हो रे, तेही खरंच फारच चिवट आणि बोरिंग माणसं आहेत नाही ही. खरं तर त्यांच्यासमोर जाऊन आता काय बोलू मलाही कळत नाही रे विरू, तिने भावाला विचारलं. ताई, पण हे असं तुला पाहायला वगैरे येणार तू सांगितलं का नाहीस मला, विराजने जरा रागानेच विचारलं. अरे धड मलाही काही माहीत नव्हतं, तुला वेगळं काय सांगणार. हे लोक स्वतःची काहीतरी ठरवत असतात. बरं जाऊ देत, तू हो पुढे, मी आले. मग ती उठली, आपले केस ठीकठाक केले आणि काहीच घडलं नाही अशा तोऱ्यातच बाहेर आली. दादा तिच्याकडे रागानेच पाहत होते. काय झालं दादा, मला बोलावलं तुम्ही, तिने विचारलं. हो, इथे बस अशी, दादा म्हणाले. ती समोर जाऊन बसली. मगाशी काय चाललेलं तुझं आणि तू साडी का नेसली नाहीस, दादाने विचारलं. अहो दादा, ती साडी किती टोचते याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? नाहीच येणार तुम्हाला. तुम्ही कधी नेसून पाहिलंय का तिला? फार त्रास होतो हो. आणि माझा जीव केवढा, तो पदर सांभाळू, निर्या सांभाळू की स्वतःला सांभाळू, जरा चढ्या आवाजातच तिने दादांना विचारलं. तसे दादा एकदमच वरमले. हो बेटा, बरोबर आहे तुझं, पण कधी कधी प्रसंगाला साडी नेसावी लागते की नाही, त्यांनी समजावून सांगितलं. बरं ठीक आहे, पुन्हा केव्हा तरी नेसेन मी, तीही समजुतीने म्हणाली. पाहिलंस ना मिलिंद, किती गुणाची पोर आहे माझी, उगीच तिला चढवत दादा म्हणाले. बरं वैदेही, मला सांग, देवादेव तुला कसे वाटले, आवडले ना, त्यांनी काळजीनेच विचारलं. दादा, खरं सांगू, ते आवडले की नाही मला नाही हो माहीत, मला एवढंच कळते की मला लग्न नाही करायचं, ती म्हणाली. मग खूप वेळ कंट्रोल केलेला दादांचा राग आता बाहेर पडला. तुझा मूर्खपणा सुरू झाला पुन्हा. अगं तुझा काय प्रॉब्लेम आहे नेमका, तुला किती वेळा सांगायचं, लग्न हे करावंच लागेल. तुला देवादेव पसंत नसेल तर तसं सांग, मी राऊतांकडे होकार कळवून टाकतो मग, रागाने दादा म्हणाले. तशी वैदही एकदम लालेलाल झाली. मिलिंदांना शेवटी मध्यस्थी करावी लागली. तुम्ही दोघे जरा शांत होता का? अगं वैदू, तू विचार करायला वेळ घे ना, आणि सारखं सारखं मला लग्न करायचं नाही असं म्हणून काही उपयोग आहे का? ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्याला हसून खेळून सामोरं जा की. किती वेळा तुला तेच तेच समजवायचं ग, मिलिंदांनी वैतागतच विचारलं. मीनाताई तिच्या बाजूला येऊन बसल्या. हे बघ वैदू, लग्न हे करावंच लागतं ग. तुला वाटतं तेवढंही लग्न वाईट नसतं, मजा असते लग्नानंतर. फिरायला जायचं, नवीन माणसांशी छान संबंध जोडायचे, नवीन नाती जोडायची. आणि इथे
ज्या ज्या गोष्टी तू करतेस ना त्या सगळ्या तिथे करायला मिळतील तुला. वहिनीसाहेब देवादेव चांगली माणसं आहेत. विशांत ते सगळं ऐकत होता. आता त्याला त्याचं आणि आरोहीचं टेन्शन आलं होतं. वैदेहीच्या डोक्यात किती जात होतं कुणास ठाऊक, पण शेवटी कंटाळून ती म्हणाली, बरं ठीक आहे, आता जेवूया का आपण, मला खूप भूक लागली आहे. सगळ्यांनीच मग तो विषय सध्यापुरती तिथेच थांबवला. मिनल काकूनी मग जेवण बाहेर घेतलं. जेवण झाल्यानंतर मिलिंद काका मुद्दामूनच तिला घेऊन शतपावली करायला अंगणात गेले. वैदू, मगाशी सगळ्यांसमोर तुला बोलता आलं नसेल, पण खरं सांग, देवादेव कसा वाटला तुला? हे बघ, तुला आवडला नसेल तर नाही सांग, पण त्या नकारामागे तुला ठोस कारणं देता आली पाहिजे. कारण मला लग्नच करायचं नाही हा ऑप्शन तुझ्याकडे नाही बाळा. तू देवादेवला नकार दिलास तर दादा तुझ्यासाठी दुसरं कोणतं तरी स्थळ पाहतील. मग त्याच्यासाठी तरी तुला होकार द्यावाच लागेल. तेव्हा जो काही निर्णय घेशील तो विचार करूनच घे. आधीच काकाने स्पष्ट करून टाकलं. खरं तर ना काका, तुमचं हेच वागणं मला आवडत नाही रे. पण जाऊ दे, आता ऑप्शन नाही म्हटल्यावर त्यातल्या त्यात काहीतरी निवडावंच लागेल. खरं सांगू काका, मला ना ते अगदी खडूस वाटले. एखादे खडूस शिक्षक बिचाऱ्या विद्यार्थ्यांना कसं विचारतात, किंवा मग एखादा कडक पोलीस ऑफिसर गुन्हेगाराशी कसं बोलतो, तशाच पद्धतीने बोलत होते ते माझ्याशी. ते ऐकून मिलिंदांना हसू आलं. होय होय, त्याचं बोलणं तसंच आहे. त्याचं कारणही तसं आहे. साहेब गेल्यानंतर कंपनीची घरची सगळी जबाबदारी त्याने स्वतःवर घेतली आणि खूप चांगल्या पद्धतीने तो पेलावतोय. आधीपासूनच स्वभाव थोडा कुसका वर्चस्व गाजण्याचा होताच, पण आता आलेल्या जबाबदारीमुळे तो अधिक वाढला. पण म्हणून स्वभावाने तो वाईट नाही ग, प्रेमळ आहे. आणि मध्ये मध्ये गोष्टी पण सांगत असतो तो. हसत हसत मिलिंद काका म्हणाले, हो खरं, कोणत्या तरी मिनू माकडाची गोष्ट सांगायची होती असं म्हणाले होते, पण नंतर वेळच मिळाला नाही. पण खरंच काका, त्यांना गोष्टी येतात? तिने आश्चर्यानेच विचारलं. हो, खूप गोष्टी येतात. हळूहळू कळेलच तुला. आणि एकदा का तुमचं जमलं ना तर तू आरोहीशी पण बोलू शकतेस ना या विषयावर. ती तिच्या दादाबद्दल सगळं सांगेल की खरं तुला. बाकी आणखीन काय म्हणत होता देवादेव? मिलिंदांनी विचारलं. म्हणाले, मी तुला नकार देणार नाही, कारण तू मला आवडली आहेस. ते ऐकताच मिलिंदांना अगदी आनंद झाला. बघ, त्याने सांगितलं त्याला तू आवडलीस, आणि तुला तू आवडला नाही. त्या प्रश्नावर मात्र वैदेही जरा शांत झाली. लग्नच करायचं असेल तर मग आणखीन कोणती स्थळं पाहण्यापेक्षा हे बरे आहेत. तिला आईसाहेबांचा स्वभाव आवडला होता. आरोही आपली मैत्रीण आहे, तिथे गेल्यानंतर ती आपल्याला समजून घेईल अशा काही जमेच्या बाजू दिसल्या. आणि देव सुद्धा खरं तर तिला आवडलाच होता. ती पुन्हा विचारात गेली. मिलिंदांनी पुन्हा विचारलं, काय ग, मग देवादेवला होकार कळवूया ना? काय करूया काका? तिने उलट काकांनाच प्रश्न केला. कळवूया होकार, नकार देण्यासारखं काय आहे त्यात? तो असं म्हणताच ती गोड हसली. पण काका खरं सांगू, मला ना, ती पुढे काही बोलणार त्याआधीच मिलिंद काका पटकन म्हणाले, हे बघ, मला ना लग्नाची भीती वाटते, लग्न करायचं नाही असं आता काही बोलायचं नाही. आता फक्त लग्नात काय काय मजा करायची याचा विचार कर तू. तू जसा विचार करशील ना तसंच घडत जाईल. बरोबर ना? मिलिंद काकांनी युनिव्हर्सची आठवण करून देताच ती मग त्या विचारात गेली. बरं, आता जाऊन शांतपणे झोप हा. उद्या कॉलेजला पण जायचं असेल ना. उद्या मला वहिनीसाहेब भेटतीलच, त्यांचंही मत कळेल. आता एकदा आपल्याला तिथे जावं लागेल. मग तेव्हा तरी तू साडी नेशील ना? मिलिंद काकांनी विचारलं. अरे पण काका, मला, ती पुन्हा काहीतरी बोलण्याच्या आधीच मिलिंद काका म्हणाले, मला साडी टोचते, पदर सांभाळू की निर्या, असं काही बोलू नकोस. उलट मी साडीत किती छान दिसते असंच म्हण, म्हणजे मग साडी अजिबात टोचणार नाही. हो की नाही? काका, पण खरंच सगळं जमेल ना मला? यावेळेस तिच्या डोळ्यात थोडी भीती दिसली. मिलिंद काकांनी तिच्या खांद्यावर प्रेमानेच हात ठेवला. जमेल राजा, सगळं जमेल. मी आहे ना तुझ्या बरोबर. आता कसली काळजी नाही ना? मिलिंद काकांनी विचारलं. आहे काका, एक मोठी काळजी आहे अजून. ती असं म्हणताच मिलिंद काका चिंतेत पडले. कोणती काळजी? काका, मी नॉनव्हेज खात नाही, करता सुद्धा येत नाही मला. हे सांगशील ना त्यांना? तिने असं विचारताच मिलिंदा थोडे विचारातच पडले. खरं सांगू वैदू, असं सांगणं कितपत बरोबर आहे नाही माहीत मला. खरं तर तू काम करावंस अशी तिथे गरज भासणार नाही, हेही तेवढंच खरं आहे. कारण जेवणाचं सगळं रामू काका पाहतात तिथे. इतर नोकर मंडळी मदत करतात. फार क्वचित प्रसंगी पूजा वगैरे असेल
तर मात्र वहिनीसाहेब प्रसादाचं जेवण करतात. त्या व्यतिरिक्त तुलाही तिथे जाऊन काम करायची तशी काही गरज नाही. पण तरीही ही गोष्ट मी वहिनीसाहेबांच्या कानावर नक्की घालेन. उद्या आपण त्यांच्यापासून ही गोष्ट लपवली असं व्हायला नको ना. मला खात्री आहे ही गोष्ट सुद्धा त्या समजून घेतील. मी म्हटलं ना, त्या प्रेमळ आहेत, समजूतदार आहेत. तेव्हा ही काळजी सुद्धा सोडून दे. बरं, आता आणखीन कसली काळजी नाही ना? मग तिने मानेनेच नाही असं सांगितलं. मिलिंद काकांनी हलकेच तिला जवळ घेतलं. माझी चिमणी आहे, तू लग्न होऊन या घरातून जाशील ना, तेव्हा तुझा चिवचिवाट खूप मिस करेन मी. रडवेल्या आवाजात मिलिंदा म्हणाले. मग नको करूया ना माझं लग्न काका. पुन्हा ती मूळ पदावर आली तसं मग मिलिंदाने डोक्याला हात लावून घेतला. पुन्हा झालं सुरू. सॉरी, आता नाही बोलणार तसं. मग तेही छान हसले. जा झोप जाता. ती उठली आणि झोपायला गेली. सहदेव तिची वाटच पाहत होता. सहदेव, ठरलं रे लग्न. लग्न झाल्यानंतर आपल्या दोघांनाही त्यांच्या घरी राहायला जावं लागेल. तुला सुद्धा माझ्यासोबतच यावं लागेल ना. तू सुद्धा तुझ्या मनाची तयारी करून ठेव. तसं काळजी करायचं एवढं काही कारण नाही. काका काय म्हणाला ऐकलंस ना. चांगली लोक आहेत ती, प्रेमळ आहेत. घाबरू नकोस अजिबात. झोप आता तू शांतपणे. खरं तर तिला आता उद्याचं टेन्शन आलं होतं. उद्या आरोही भेटेल, ती काहीतरी विचारेल. तिला आपण कसं फेस करायचं या विचारातच ती झोपून गेली. बंगल्यावर सुद्धा आईसाहेबांकडे तोच विषय होता. जेवताना त्यांनी देवादेवला मुद्दामूनच सगळ्यांसमोर विचारलं. काय रे देव, वैदेही पसंत आहे ना? आपण काही ऐकलंच नाही असं देवादेवने दाखवलं. पण आरोहीचे कान मात्र चांगलेच टवकारले. देव, काय विचारलं आम्ही? नाहीये पसंत. मुद्दामूनच तो म्हणाला. का पसंत नाही? आणि मी म्हणते पसंत नसायला झालंय काय? एवढी गोड मुलगी का पसंत पडली नाही तुला? मला माहितीये ना तुझी पुन्हा सगळी नाटकं सुरू झाली आहेत. हे बघ देव, यावेळेस मी तुझं काही ऐकणार नाही. तुला वैदेहीशी लग्न करावंच लागेल. समजतंय का तुला? आईसाहेबांचा पारा आता चढला होता. आईसाहेबांना शांत करत मग देवादेव हसून शांतपणेच म्हणाला. जी गोष्ट आम्हाला करावीच लागणार आहे त्याबद्दल माझं मत विचारताच कशाला तुम्ही? आईसाहेबांनी जरा रागानेच पाहिलं. देव पुन्हा हसला. तुमच्या मनात आहे ना, मग जाऊया पुढे. तो असं म्हणाला तेव्हा कुठे आईसाहेबांची काळजी मिटली आणि आरोहीची काळजी मात्र सुरू झाली. आईसाहेबांनी मग आरोहीकडे पाहिलं. आरोही, खरं तर तू सुद्धा यायला हवी होतीस. म्हणजे वैदेहीला थोडं बरं वाटलं असतं. गंमत माहितीये का, आम्ही पाहायला गेलो तेव्हा फारच गोंधळून गेली बिचारी. देवशी बोलताना तर फारच घाबरली होती. अरे हो देव, विचारायचं राहीलच बघ. तुमच्यात काय बोलणं झालं रे? तू काय विचारलंस तिला? आईसाहेबांनी विचारलं. खास काही नाही. लग्नाला तयार आहे ना, आवड निवड काय, एवढंच विचारलं. देव म्हणाला. हो, आणि आरोहीबद्दल पण बोलणं झालं खरं. ते ऐकताच आरोहीने चटकन देवदादाकडे पाहिलं. माझ्याबद्दल काय बोलणं झालं? भीत तिने विचारलं. कॉलेजबद्दल, अभ्यासाबद्दल, तुमच्या मैत्रीबद्दल. तिच्या डोळ्यात डोळे रोखत देव म्हणाला. ती पुढे काही बोलली नाही. बरं, मग आपणही एकदा त्यांना आपल्या घरी बोलवायला हवं. एकदा का आधी आला की मग त्या लोकांना सुद्धा आपल्या घरी बोलावून घेऊ. अरे, आधीचं काय झालं रे? मिलिंदा म्हणत होते त्याची तब्येत ठीक नाही म्हणून. जरा मला फोन लावून देतोस का? या सगळ्या गडबडीत माझ्या पोरालाच विसरले मी. मग देवने फोन लावला. आदिराजने फोन पाहिला. दादाचा फोन, पण तो प्रांजल सोबत होता. त्याने फोन काही घेतला नाही. एकतर तब्येत ठीक नाही, फोनही उचलत नाही. त्यामुळे आईसाहेबांची काळजी अधिकच वाढली. देवनेच मग मेसेज टाकला. आईसाहेब काळजी करतायत, घरी फोन कर. तेव्हा कुठे रात्री त्याने डायरेक्ट आईसाहेबांच्या मोबाईलवर फोन केला, आपली खुशाली कळवली. उद्या सकाळी येत असल्याचं सुद्धा सांगितलं. तेव्हा कुठे आईसाहेबांचा जीव भांड्यात पडला. रात्री देव आरोहीच्या रूममध्ये गेला. झोपलीयस का आरू? त्याने विचारलं. नाही दादा, प्रोजेक्ट करत होते, ती म्हणाली. बोलायचं होतं थोडं. देवदादा असं म्हणताच तिला भीती वाटली. चोराच्या मनात चांदणं असतं तसंच याला आपल्याबद्दल काही कळलं असेल का अशीच भीती तिला वाटत होती. तो तिच्या बेडवर येऊन बसला. मला सांग, युनिव्हर्सिटीमध्ये कोणता मुलगा त्रास देतो तुला? त्याने असं विचारताच तिचे डोळे मोठे झाले. काय ग, काय विचारलं? वैदेहीला मारलेली थाप तिला आता आठवली. तिने याला सगळं सांगितलं की काय? तुला कुणी सांगितलं? तिने विचारलं. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे का? त्याने उलट प्रश्न केला. नाही, तसं नाही दादा. कुणीतरी एका मुलाने नाव पत्ता विचारला होता, पण त्यानंतर तो युनिव्हर्सिटीत दिसलाच नाही कधी. ती बोलून गेली.
आणि हे सगळं मला सांगायची गरज वाटली नाही तुला? त्याच्या धारधार आवाजाची तिला भीती वाटली. ती काही बोलली नाही. मी आधीच म्हटलं होतं, प्रॉब्लेम वाढायच्या आधी तो सांगितलेला बरा असतो. पण त्याआधी प्रॉब्लेम आहे हे मान्य करणं सुद्धा तेवढंच जरुरी असतं. तेव्हाही तू तो मान्य केला नव्हतासच आणि सांगितलं तर त्याहून नाहीस. पुढे आणखीन प्रॉब्लेम वाढला असता तर काय करणार होतीस तू? रागानेच देवने विचारलं. तिला एकदम रडूच फुटलं. देवलाच मग वाईट वाटलं. बरं, रडू नकोस आता. तिच्या डोक्यावर हात ठेवत तो म्हणाला, जे झालं ते झालं. पुन्हा असं कधी काही घडलं तर आधी आम्हालाच सांगायचं, समजलं? तिने मान डोलावली. बरं, येऊ मग मी? त्याने असं म्हटलं खरं, पण तो तसाच बसून राहिला. आता हा उठत का नाही असा आरोहीला प्रश्न पडला. मग त्याने घसा खाकरला. बरं मला सांग आरू, त्या वैदेहीचा स्वभाव कसा आहे ग? म्हणजे मोकळेपणाने बोलते तुझ्याशी? त्याने विचारलं. आरोहीला मग थोडं हसायलाच आलं. अच्छा, हे विचारायचं होतं तुला? सांगते. बालिश आणि गोड स्वभाव आहे तिचा. प्रेमळ सुद्धा आहे. आरोही म्हणाली. शहाणी मोठी, तिला बालिश म्हणतेस? तू मोठी मॅच्युअर्ड आहेस ना? देवने असं विचारताच तिला पुन्हा हसू आलं. दादा, वैदेही आवडली तुला? त्या डायरेक्ट प्रश्नावर देव थोडा गोंधळला. हे तसं काही नाही ग, पहिल्यांदाच भेटलो, स्वभावाची कल्पना आली नाही म्हणून तुला विचारतोय. तो म्हणाला. खरं सांगू दादा, तशी तिची आणि माझी फार घट्ट मैत्री झाली नाही अजून. पण एक मात्र नक्की, ती समजूतदार आहे, प्रेमळ आहे. भांडखोर तर अजिबातच नाही, निरागस आहे. आरोहीने वैदेहीचं जे वर्णन केलं होतं तशीच ती होती. कारण पहिल्या भेटीतच देवला सुद्धा ती तशीच वाटली होती. मग देव छान हसला. बरं ठीक आहे, जाऊ देत आता ते सगळं. तुझा अभ्यास कसा चाललाय? अभ्यासात तर काही प्रॉब्लेम नाही ना? आणि हे बघ, पुन्हा कोणत्याही मुलाने काही त्रास वगैरे दिला तर मला येऊन सांगायचं, असं म्हणत देव उठला. तो बाहेर पडणार तेवढ्यात आरोहीने त्याला पुन्हा हाक मारली. दादा, एक विचारायचं होतं. हां, विचार की. मला सांग, वैदेहीला आम्ही आता काय म्हणायचं, वैदेही की वहिनी? मग तो गालातल्या गालात हसला. बहुतेक पहिल्यांदाच त्याला असं लाजताना आरोहीने पाहिलं. आज तिला आदिदादाची खूप आठवण झाली. तो असता तर गप्पांना अजून मजा आली असती असं तिला वाटून गेलं. आदिराजने फ्लाईट मिस झाल्याचं प्रांजलला कळवलं. रात्री पुन्हा तो प्रांजलला भेटला. तेव्हा त्यांचं छान बोलणं झालं. बघ, आपलं भेटणं विधिलिखितच होतं, म्हणून तर तुझी फ्लाईट मिस झाली ना? हसत हसत प्रांजल म्हणाली. हो ग, पण आता उद्या गेलो घरी की दादा काय काय प्रश्न विचारेल याची भीती सुद्धा वाटते. पण आधी आता लवकरात लवकर हा लपंडाव आपण संपवून टाकूया, प्रांजल म्हणाली. मग मात्र तो विषय सोडून दोघे लग्नानंतर काय काय मजा करायची याचं प्लॅनिंग करत राहिले. होता तेवढा वेळ दोघांनी छान मजेत घालवला. तो हॉटेलमधून बाहेर पडणार तोच गुजरात फॅक्टरीच्या मॅनेजरने आदिराजला हॉटेलमध्ये पाहिलं. पुढे येऊन तो काही बोलणार त्याच्या आधीच आदिराज आणि प्रांजल टॅक्सीत बसून निघून गेले. तो जरा गोंधळलाच. आदिराज सरांची तर फ्लाईट होती, मग रात्री हे हॉटेलमध्ये कसे? काही प्रॉब्लेम तर नसेल ना, असा त्याच्या मनात विचार आला. आदिराज सरांना फोन करून प्रॉब्लेम नाही ना असं विचारावं का, असं त्याच्या मनात आलं. तेवढ्यातच त्यांना देवादेवचा फोन आला. देसाई, देवादेव बोलतोय. अहो, आदिराजची फ्लाईट मिस झालीये, त्याची तब्येत ठीक नाही असं म्हणत होता तो. त्याची जरा काळजी घ्या हं. त्याला काही हवं असेल नको असेल ते पहा. आम्ही फोन केला होता पण त्याने उचलला नाही, म्हणून जरा जास्त काळजी वाटू लागली आम्हाला. माझा असा अंदाज आहे तो फॅक्टरीच्या गेस्ट हाऊसवर तरी परत राहायला येईल किंवा मग तिथेच जवळपास हॉटेलमध्ये थांबेल. आता सुद्धा आम्ही फोन करतच होतो पण फोन उचलला नाही त्याने. त्याच्याशी काहीही कॉन्टॅक्ट झाला तर लगेच आम्हाला कळवायचं. देवादेव असं म्हणताच देसाई पटकन म्हणाले. अहो सर, ते आता माझ्यासमोर हॉटेलमध्येच बसले होते. त्यांचं फ्लाईट मिस झाल्याचं मला माहीत नव्हतं. मी विचारायला जाणार त्या आधीच ते एका मॅडम बरोबर टॅक्सीमध्ये बसून निघून गेले. कुणाबरोबर? देवादेवने विचारलं. कोण ते मला माहीत नाही, कोणीतरी मॅडम होत्या, देसाई म्हणाले. अच्छा ठीक आहे, पाहतो मी, थँक्यू. देवादेवचा पारा चढला होता. त्याने तेवढ्या रात्री मिलिंदांना फोन केला. हां, काय देव, एवढ्या रात्री फोन केलास? माझी आठवण झाली की आणखीन कुणाची? त्याची चेष्टा करत मिलिंदाने विचारलं. तो आणखीनच भडकला. मिलिंदा, आदिराजची फ्लाईट नेमकी का मिस झाली? खरं सांग. देव, तुझ्याशी मला खोटं बोलायचं नाही रे, पण आजचा दिवस तुझा होता. उद्या सगळं खरं मी सांगणारच होतो. पण मला सांग, तुला असा का डाऊट आला? मिलिंदाने विचारलं.
ते महत्वाचं नाहीये, तो कुणाबरोबर होता ते सांग आता, देवादेवने विचारलं प्रांजल सोबत. हे बघ देव, रागावू नकोस. मिलिंदा पुढे काही बोलणार त्याआधी फोन कट झाला होता आणि रागाने देवादेवने तो फोन बेडवर आदळला होता. देवादेवला सगळ्या गोष्टी आठवल्या. नजर लागावी अशी दोघांची मैत्री होती, आबासाहेबांची आणि सरदेशपांडे काकांची. पण इतक्या वर्षांचा विश्वास एका फायद्यासाठी क्षणात मोडला. मित्राने दगा दिला म्हणून आबासाहेब खचले. त्याच धक्क्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले. त्यानंतर सरदेशपांडे काकांनी सारवासारव करायचा प्रयत्न केला होता, पण त्याने झालेलं नुकसान आणि आबासाहेबांचा प्राण कधीच परत येणार नव्हते. आणि आता त्यांच्याच मुलीशी आदिराजला लग्न करायचंय. आपण काय करतोय याची सुद्धा त्याला जाणीव नसावी. आपल्या वडिलांच्या प्राणाची सुद्धा त्याला पर्वा नसावी. हे कसलं आंधळं प्रेम. गोष्टी इथपर्यंत थांबल्या तरी ठीक होतं, पण उद्या ती मुलगी या घरात आली, वडिलांसारखंच भावासारखंच कटकारस्थान करू लागली तर घर तुटायला फार वेळ लागणार नाही. हे का समजत नाहीये त्याला. सरदेशपांडे काका दुष्टपणाने वागले तर त्यांचा मुलगा पियुष क्रूरपणाने वागतो. आपल्या कंपनीची नाहक बदनामी करून कितीतरी क्लायंट्स त्याने तोडले. कंपनीचं नाव बदनाम केलं. खूप मोठं नुकसान करायचा प्रयत्न केला. वेळीच आम्ही सगळं सावरलं म्हणून, नाहीतर कंपनी डब घायला आली असती. तो पियुष तर इतका नीच आहे की आम्हा सगळ्यांना रस्त्यावर आणायला सुद्धा त्याने कमी केलं नसतं. मोठमोठ्या गुंडांची त्याची ओळख आहे. उद्या आदिराजला सुद्धा इजा करायला तो कमी करणार नाही. आधीला काय झालं तर आम्ही काय करणार. फक्त आम्ही आहोत म्हणून त्याला पुरून उरलोय. आम्ही आमची यंत्रणा इतक्या ठिकाणी पेरून ठेवली आहे म्हणूनच तो पियुष आमचं काही वाकडं करू शकत नाही. नाहीतर आतापर्यंत सगळंच उद्ध्वस्त झालं असतं. या सगळ्या गोष्टींची इंटेन्सिटी आदिराजला अजून नाही आणि म्हणूनच तो मूर्खासारखं वागतोय. त्याला लवकरच रोखलं पाहिजे. पण याला का अक्कल येत नाही. या एका कारणासाठीच मागे आम्ही त्याच्यावर हात उचलला होता. तेव्हा राग घेऊन आमच्याशी बोलणं बंद केलं. पण मग आम्ही काय करणं अपेक्षित आहे. समजावून त्याला कळत नाही, ओरडून तो ऐकत नाही. मग त्याच्यावर हात उचलून त्याला गप्प करण्याचा एकच मार्ग आमच्याकडे उरतो. पण तो काही पर्याय नाही. कदाचित आपल्या बहिणीला मोहरा करून आदिराजचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा सुद्धा त्या पियुषचा प्लॅन असू शकतो. पण त्याचे हे मनसुबे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. आदिराज आणि प्रांजल या दोघांचं लग्न शक्यच नाही. त्यासाठी आम्हाला काहीही करावं लागलं तरी चालेल. विचारानेच देवादेवला झोप आली. आरोही आणि वैदही दोघीही बिचाऱ्या वेगळ्याच धक्क्यात होत्या. आरोहीला भेटल्यावर काय बोलायचं या टेन्शनमध्ये वैदही होती. आणि वैदही आणि देवदादाचं जमलं तर आपल्या आणि विशांच्या नात्याचं भविष्य काय असा प्रश्न आरोहीला पडला होता. दुसऱ्या दिवशी अगदी कॅम्पसमध्येच आरोही वैदहीची वाट पाहत होती. वैदही तिच्याच विचारांमध्ये येत होती. वैदही, आरोहीने हाक मारली. आरोही. आणि मग दोघींना काय झालं कुणास ठाऊक. दोघी एकमेकींच्या गळ्यातच पडल्या. रडावं की हसावं दोघींनाही कळत नव्हतं. वैदही, तू आणि देवदादा काय बोलायचं नेमकं आरोहीला शब्द सापडत नव्हते. वैदहीने मान खाली घातली. पण वैदही, मला बोललीच नाही तू, आरोहीने विचारलं. तू तरी कुठे बोललीस मला. वैदहीने उलट प्रश्न केला. अगं आम्हाला नव्हतं माहीत, खरंच सांगते, आरोही म्हणाली. खरं सांगू आरू, माझंही तसंच झालं होतं काहीतरी. सगळं अर्धच कळलं होतं मला. पण सॉरी, तुला सांगायला हवं होतं, राहून गेलं माझ्याकडून, वैदही म्हणाली. बरं असू देत. मग आता तू काय ठरवलंयस, आरोहीने जरा काळजीनेच विचारलं. कशाचं, वैदहीने विचारलं. अगं दादाबद्दल. मी काय ठरवणार, मला तर लग्नच करायचं नाही. पण घरातले बघ ना, सगळेजण मागे लागलेत माझ्या. तुझ्या देवदादांना सांगितलं मला नकार द्या, त्यांनी सुद्धा नाही दिला ग नकार. फारच दुःखी होऊन वैदही बोलत होती. का, तुला देवदादा आवडला नाही, तिने विचारलं. तसं काही नाही ग, पण आता कसं सांगू तुला, या लग्नाबिग्नाची मला खूप भीती वाटते, वैदही म्हणाली. हां, समजू शकते मी, मला सुद्धा भीती वाटते. पण खरं सांगू, लग्न तेवढं वाईट नसतं. आपला पार्टनर चांगला असला ना की मजा पण येते, विशांचा विचार करत आरोही म्हणाली. अगं पार्टनर चांगला असला तर ना, वैदही असं म्हणताच आरोही तिच्याकडे जरा रागानेच पाहू लागली. अगं गैरसमज नको करून घेऊस, पण अजून मी त्यांना ओळखत नाही ना, भीत वैदही म्हणाली. हो ते आहेच, पण तू काळजी नको करूस ना, मी आहे, आई साहेब आहे, आदिदादा सुद्धा आहे आणि देवदादा सुद्धा चांगला आहे ग, आरोहीने तिला समजावलं. आरोही, एक गोष्ट खरी सांगशील,
वैदेहीने भीत भीत विचारलं. सांगेन ना, काय विचारायचंय? आरोही म्हणाली. तुझे दादा खूप स्ट्रिक्ट तर नाहीत ना? म्हणजे बोलताना स्ट्रिक्ट वाटले मला. वैदेहीने असं विचारताच आरोही थोडीशी हसली. थोडा आहे तसा स्ट्रिक्ट. काय आहे, आबासाहेब गेल्यानंतर घर ऑफिस त्यालाच सांभाळावं लागतं, त्यामुळे त्याला कधी कधी स्ट्रिक्ट राहावंच लागतं. पण तसा प्रेमळ आहे तो. माझे तर खूप लाड करतो, आरोही म्हणाली. पण वैदेही, काळजी नको करूस. आपल्या घरी सगळे चांगले आहेत. आणि मला सांग, तू आमच्या बंगल्यावर कधी येणार? मग मी तुला देवदादाची रूम दाखवेन, आमचं गार्डन दाखवेन, माझी पण रूम दाखवेन आणि माझ्या स्ट्रॉबेरीशी सुद्धा ओळख करून देईन तुझी, आरोही म्हणाली. स्ट्रॉबेरी म्हणजे तुझी टेडी ना? वैदेहीने विचारलं. हो, खूप गोड आहे ती. मग देववरून त्यांचा विषय स्ट्रॉबेरीकडे आणि सहदेवकडे वळला. मिलिंद काका म्हणत होता, लवकरच बंगल्यावर पण जावं लागेल. आमचं ठरलं की मी तुला कळवेन यावेळेस. काही लपवणार नाही, वैदेही म्हणाली. तशी आरोही हसली. आणि आरोही, तू सुद्धा माझ्यापासून काही लपवू नकोस. तुला काही कळलं तर मला सांग. वैदेही असं म्हणताच आरोही थोडी काळजीत पडली. खरं तर तुला सांगायचंच होतं वैदू, पण ही वेळ, जागा आणि व्यक्ती सुद्धा योग्य नाही सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी. कारण तुला कळलं तर ते आता आपसुकच देवदादाला कळणार आणि तेवढी मोठी रिस्क मी सध्या नाही घेऊ शकत. आय एम सॉरी वैदेही, आरोही मनातल्या मनात म्हणाली. मग इकडच्या तिकडच्या गप्पा करून दोघी लेक्चरला गेल्या. दुसऱ्या दिवशी देवादेव लवकरच ऑफिसला निघून गेला. त्याला ठाऊक होतं, सकाळची फ्लाईट असली तरी घरी येईपर्यंत आदिराजला दुपारच होणार. त्यानंतर तो ऑफिसला काही येणार नाही. त्यामुळे जे काही बोलावं लागणार ते घरी आल्यानंतरच बोलावं लागेल. देव मिलिंदाशी मात्र ऑफिसमध्ये स्पष्टपणेच बोलला. मिलिंदा, तू माझ्याशी खोटं बोलशील असं वाटलं नव्हतं मला, रागानेच देवादेवने विचारलं. अरे बाबा, तुम्हा दोघा भावांमध्ये माझं मरण होतं रे. आधीला मी खूप वेळा समजावून सांगितलं की देवला ज्या गोष्टी आवडत नाही त्या करू नकोस, पण त्या एकाच गोष्टीसाठी तो इरेला पेटलाय. बरं मला सांग, मी काल काय करणार होतो? त्याची फ्लाईट ऑलरेडी मिस झाली होती. असंही तो येऊ शकला नसता. तू आणि आईसाहेब वेगळ्याच मूडमध्ये होता. तुला मी सगळं खरं सांगितलं असतं तर तुझा पारा तिथेच चढला असता. कालचा दिवस तुम्हा दोघांचा होता, तुझा आणि वैदेहीचा. तो अशा प्रकारे स्पॉइल झालेला मला आवडला नसता. पण आज तू विचारलं नसतं तरीही मी खरं येऊन सांगितलंच असतं तुला. तुला ते चांगलंच ठाऊक आहे. तेवढा तरी विश्वास आहे ना माझ्यावर? मिलिंदानी असं विचारल्यावर देवादेव थोडा शांत झाला. मिलिंदा, आदिराज असं का वागतो मला कळतच नाही रे. त्याला माहितीये आबासाहेबांच्या मृत्यूला सरदेशपांडे कुटुंबच कारणीभूत आहे. तरीही तो त्यांच्याशी संबंध जोडू पाहतोय. काय करावं, कसं समजावं ह्याला? समजावून मी देखील थकलो. आमची भांडणं झाली इतकी की कित्येक दिवस आम्ही बोलतही नव्हतो. पण त्याला आम्हा सगळ्यांपेक्षा ती मुलगी आणि त्याचं प्रेम प्रिय आहे. आम्ही हरलो आता. त्याला कसं थांबावं कळत नाही आम्हाला. काय करावं ते सुद्धा समजत नाही. असं म्हणून देवादेवने डोक्याला हात लावला. देव, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात. त्यांना पकडायला जाऊ सुद्धा नकोस. तू तुझ्या परीने समजावलंयस ना, तरी तो ऐकत नाही. मग त्याचं कर्म म्हणून सोडून दे, मिलिंदा म्हणाले. अरे असं कसं सोडून देऊ मिलिंदा? तो आणि मी काही वेगळा नाही रे. त्याला काही झालं तर त्रास मलाच होणार. आणि प्रश्न फक्त त्याच्या एकट्याचा नाही. ती मुलगी त्याची बायको झाली तरीही सून जहागीरदारांचीच होणार आहे ना. त्याच्यासोबत मासाहेब, आरोही, आम्ही सगळेच संलग्न आहोत. सगळ्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. मुलगी कशी असेल? त्या मुलीच्या मार्फत पियुष काही कारस्थान करत असेल का? सगळे विचार येतात मनात आणि मग भीती वाटते. आबासाहेबांना तर आम्ही गमावून बसलोच आहे. आता चुकूनही आईसाहेबांना काही होऊ नये. आम्ही कितीही कणखर दाखवत असलो ना तरी आईसाहेबांशिवाय आम्ही पोरके होऊन जाऊ रे मिलिंदा, असं म्हणत देव रडवेला झाला. अरे अरे देव, हे काय? तुझा हा मिलिंदा तुझ्या मागे भक्कम उभा आहे. मी कुणालाही काहीही होऊ देणार नाही. मी आदिराजशी बोलेन. तू मनातून हे सगळे विचार काढून टाक. विश्वास आहे ना माझ्यावर? त्याचा खांदा थोपटत मिलिंदांनी विचारलं. तसा देवने त्यांचा हात हातात घेतला. आबासाहेबांनंतर फक्त तुझ्यावरच विश्वास आहे मिलिंदा. ठीक आहे, मग आता काळजी नको करूस. बरं, तुझ्यासाठी एक कडक कॉफी पाठवून देऊ का? नको, पाठवून नको देऊस. आपल्या दोघांसाठी सुद्धा आणायला सांग. बाकी इतर विषयांवर पण बोलायचंय तुझ्याशी मला, देव म्हणाला. बाकी इतर विषय कोणते रे? मिलिंदाने विचारले. अरे म्हणजे घरगुतीच विषय. पटकन वैदेहीचं नाव त्याला घेता येईना.
पण मिलिंदांना बरोबर समजलं. घरगुती म्हणजे पापड लोणचं यांचा गृह उद्योग सुरू करणारेस की काय तू? त्यांनी चेष्टेनेच विचारलं. गप रे, कालच्या कार्यक्रमाबद्दल बोलतोय मी. देवादेव अजूनही आडून आडूनच बोलत होता. ओ अच्छा अच्छा, मिलिंदा म्हणाले. मिलिंदा, मला एक सांग रे, वैद ही लग्नाला नाही का म्हणतेय? आणि मला पाहिल्या पाहिल्या हे ते नाहीत, यांनी नाव किंवा चेहरा बदललाय असं ती का म्हणाली? नक्की काही भानगड नाही ना मिलिंदा? मला कुणाच्याही आयुष्याशी खेळायचं नाही हा. काही असेल तर आधीच सांग बाबा, देवादेव म्हणाला. मग मिलिंदा खो खो हसले. अरे देव, आधी तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो, जे मी ऑलरेडी दिलेलं आहे. देव, वैद ही आमच्या घरात सगळ्यांची लाडकी आहे. 2 भावांची एकुलती एक बहीण आहे. खरं तर दादासाहेब तसे स्ट्रिक्ट आहेत. तिला ओरडायचा, शिस्त लावायचा ते आटोकाट प्रयत्न करतात. पण ती रडली, भडकली, चिडली की मग आम्ही सगळेच तिच्या समोर मांजर होऊन जातो. माझी तर ती सगळ्यात जास्त लाडकी आहे. फुलपाखरासारखं जपलंय तिला मी. एवढ्या लाडाकोडात वाढली तरी तिच्यावर खूप चांगले संस्कार आहेत बरं. कुणाशी उद्धटपणे बोलणं नाही, कचा भांडण नाही. सगळ्यांचं ऐकते ती. 2 भावांची लाडकी बहीण आहे. विशांतची सपोर्ट सिस्टम आहे. विराटसाठी भक्कम आधार आहे. विशांतला काही हवं असेल तर त्याला मदत करते, त्याला सांभाळून घेते. विराटचं तर तिच्याशिवाय पानही हलत नाही. त्याचा अभ्यास घेते, त्याला समजून घेते. घरातला महत्वाचा दुवा आहे ती, म्हणून तिचं मन आम्ही मोडत नाही सहसा. त्यामुळेच की काय, आपलं हे घर सोडून दुसऱ्या घरी जाऊन आपण कसं ऍडजस्ट होणार याची तिला भीती वाटते. त्यात तिच्या एका मैत्रिणीला लग्नाचा अनुभव फार बरा आला नाही. नवरा सासू सासरे तिला त्रास देतात हे हिला कळलं. तेव्हापासून लग्नाची धास्तीच घेतलीये तिने. खरं सांगू, तिच्यापेक्षा मलाच जास्त धास्ती आहे. दुसऱ्या घरी जाऊन ती कशी राहणार, तिला कुणी समजून घेतील की नाही अशी सतत भीती वाटत होती. पण आता मात्र मी निश्चिंत आहे. मला खात्री आहे ती सगळ्यात सुरक्षित हातात आहे ना? मिलिंदांनी विचारलं तसा देव हसला. मिलिंदांनी पुढे बोलायला सुरुवात केली. मी मागे म्हटलं होतं ना, तुमची एकदा युनिव्हर्सिटीत भेट झाली आहे म्हणून. पण तिचा आणि माझाही गैरसमज झाला होता. मागे एकदा आदिराज आरोहीला आणायला युनिव्हर्सिटीत गेला होता. तेव्हा वैदेहीने त्यांना पाहिलं होतं. त्यांची भेट झाली होती. आरोहीने आदिराजची ओळख करून देताना माझा दादा एवढंच म्हटलं. तेव्हा मला आणि तिला वाटलं तूच आहेस म्हणून. तेव्हा तिला वाटलं आदिराज पाहायला येणार आहे. मिलिंदा असं म्हणताच देवादेवचा चेहरा पडला. म्हणजे मग तिला आदिराज? पुढे तो काही बोलू शकला नाही. अरे नाही रे देव, म्हटलं ना गैरसमज झाला म्हणून. 2-3 मिनिटांची भेट होती फक्त. उगीच तिच्याबद्दल काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस तू. तिच्या मनात कुणाबद्दल तसं काही नाही याची 100% खात्री मी देतो. तिचा गैरसमज झाला एवढंच. मिलिंदाने समजावलं तसं तो शांत झाला. पण तोंडातल्या तोंडात पुटपुटला. हिचे समज कमी, गैरसमजच जास्त होतात. काय रे, काय म्हणालास? मिलिंदाने विचारलं. मग काय, तुझ्या पुतणीचे समज कमी, गैरसमज जास्त होतात. आदिराजला देवादेव समजली आणि देवादेवला गुंड, खूप विख्यात गुंड. रागारागाने देव म्हणाला तसं मिलिंदांना हसू आलं. त्या गुंडाबद्दलची स्टोरी वैदेहीने मिलिंदांना अगोदरच सांगितली होती. मग त्याची चेष्टा करत मिलिंदा म्हणाले, पण खरं सांगू देव, तू थोडा ना गुंडासारखाच दिसतोस. देवादेवने मग त्यांच्याकडे पण रागाने पाहिलं. अरे गंमत केली रे. बरं मला सांग, आधी कधी येणार आहे? त्याच्याकडून काही फाईल्स घ्यायच्या आहेत मला. मिलिंदांनी कामाचं बोलायला सुरुवात केली. आज कसला येतोय तो ऑफिसला? अजून घरी सुद्धा आला नसेल. रागारागानेच देवादेव म्हणाला. ठीक आहे, मी येतो. असं म्हणून मिलिंदा वळणार तेवढ्यात देवादेवने पुढचा प्रश्न केला. मिलिंदा, एक गोष्ट सांग ना. कोणती? तुझ्या त्या फुलपाखराला हा टोळ पसंत आहे की नाही? ते ऐकताच मिलिंदांचे डोळे मोठे झाले. त्यांना हसूच आवरेना. आहे, राजी खुशीने पसंती आहे. आणि तीच पसंती कळवायला लवकरच आम्ही बंगल्यावर सुद्धा येणार आहे. ते ऐकताच देवादेवच्या चेहऱ्यावर एक मोठी गोड स्माईल पसरली. देवादेव आतुरतेने वैदेहीची बंगल्यावर यायची वाट पाहतोय. वैदेहीचं पण आता तसंच होऊ लागलंय. लग्न करायचं नाही असं वाटत असतानाच देव सुद्धा थोडा आवडू लागलाय. आता पाहूया पुढच्या भागात आणखीन काय काय होतंय ते.